हाय 94.3 माय एफ एमची मी आरजू रसिका आणि इम्पॅक्ट मेकरच्या सिरीज मध्ये आपण आपल्या इम्पॅक्टफुल पर्सनॅलिटीशी भेटतोय, बोलतोय आणि त्यांची पूर्ण जर्नी जाणून घेतोय. राईट नाव मी आहे वृंदावन न्यूबॉर्न अँड चाइल्ड केअर सेंटर मध्ये. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर संजोग लोया सर. हॅलो सर, हाय, नमस्कार, कसे आहात? नमस्कार, मी छान आहे, एकदम मजेत. सर, सगळ्यात आधी वृंदावन चाइल्ड केअर हॉस्पिटल जे आहे आपलं, एक नाव असं आहे जे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात सगळ्यात आधी आम्हाला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. ओके, माझं नाव डॉक्टर संजोग लोया आहे. मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि बालरोग तज्ज्ञ काय असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यातल्या त्यात आमचा जो स्पेशल इंटरेस्ट आहे किंवा माझा जो स्पेशल इंटरेस्ट आहे तो आहे अगदी 500 ग्राम ते 1 किलोची बाळं किंवा अशी बाळं ज्यांना आईच्या पोटात काही खूप कॉम्प्लिकेशन आहे असं सांगितलेलं आहे किंवा त्रास आहे किंवा बाळ वाढत नाही आहे किंवा एकदम जन्मल्या जन्मल्या त्याला ऑपरेशनची गरज आहे. तर असे जे सगळे क्रिटिकल बाळं आहेत ह्याच्यासाठी आम्ही काम करतो आणि वी ट्राय टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल रिझल्ट्स. डेफिनेटली. आणि सर, वृंदावन न्यूबॉर्न चाइल्ड केअर सेंटर जे आहे आपलं, याचं एक विजन आहे, एक मिशन आहे. याची सुरुवात कशी झाली? 4 वर्षापूर्वी मी आणि माझा पार्टनर आहे डॉक्टर रवींद्र पाटील, आम्ही दोघांनी मिळून म्हणजे एकच आमचा कन्सेप्ट होता की एव्हरी न्यूबॉर्न इज प्रेशियस. प्रत्येक नवजात बाळ हा प्रेशियस असतो आणि त्या आमच्या मिशन स्टेटमेंटनी आम्ही वृंदावन न्यूबॉर्न चाइल्ड केअर सेंटर सुरू केलं. सुरुवात आमची एंडोवर्ल्ड हॉस्पिटल औरंगाबादहून झाली आणि पहिल्या 4 वर्षातच आमचे कार्य म्हणजे आमचे काम बघून आम्हाला औरंगाबादचे अजून एक हॉस्पिटलने सांगितलं की आम्हाला तुम्हीच ॲज अ पेडियाट्रिशियन आणि न्यूनॅटॉलॉजिस्ट पाहिजे आणि आम्ही आमची टीम वाढवली. नाऊ वी आर 5 पीपल इन द टीम आणि वी स्टार्टेड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू दिस 2 हॉस्पिटल्स. या दोन्ही हॉस्पिटलला मग आम्ही सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आणि आतापर्यंत जे आहेत आमच्याकडे जवळजवळ 100 पेक्षाही जास्त अगदी 500 ते 1 किलोचे बाळं उपचार होऊन गेलेले आहेत. आणि आमचा विजन हाच आहे की हे आम्हाला पूर्ण औरंगाबाद आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना हे दाखवायचं आहे की अशी बाळं जगू शकतात आणि ती चांगली राहू शकतात. नक्की सर. सो वृंदावन न्यूबॉर्न चाइल्ड केअर सेंटरला सर कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत ज्यांनी आपण एक युनिक आहोत, आपण असं सांगू शकतो सगळ्यांना? तर आमच्याकडे जे आहेत ना, म्हणजे लहान बाळाचे जे लसीकरण आहे, बाकीचे आजार आहे, ताप, सर्दी, खोकला, हे तर सगळं बघितलंच जातं. पण एखादा जेव्हा छोटंसं बाळ जन्माला येतो तो एक आनंदाचा क्षण असतो आणि त्याच बाळाला जेव्हा कोणी डॉक्टरांनी सांगितलं की याला काचेच्या पेटीची गरज लागणार आहे किंवा म्हणजे NICU लागणार आहे, तर तो आनंदाचा क्षण तो एकदम असा दुःखात किंवा स्ट्रेसफुल होऊन जातो. तर अशा स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये आम्ही वी कम अँड देअर इज आवर रोल. आम्ही कुठलाही छोटासा नवजात बाळ असो, जसं आम्ही सांगितलं तो 600-700 ग्रामचा असो किंवा एखाद्या बाळाला शस्त्रक्रियेची गरज आहे, एखादा बाळ आईच्या पोटात वाढत नाही म्हणून त्याला लवकर काढावं लागत आहे, नवजात बाळ आहे जे रडलं नाहीये, ज्याने आईच्या पोटात शी केली आहे आणि काहीही असं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, कावीळ झालेलं आहे, तर अशा प्रत्येक बाळासाठी आम्ही वी टेक म्हणजे अशा प्रत्येक बाळासाठी आपला हा वृंदावन न्यूबॉर्न अँड चाइल्ड केअर सेंटर आहे. आय एम शुअर आजचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त इन्स्पायर करणारा असेल. बाकी स्टे कनेक्टेड. हाय 94.3 माय एफ एमची मी आरजू रसिका आणि इम्पॅक्ट मेकर मध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील इम्पॅक्टफुल पर्सनॅलिटीशी आपण भेटतो. राईट नाव मी आहे मातृका विमेन्स हॉस्पिटलमध्ये, जिथे आपल्या सगळ्या विमेन्सच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी इझिली मिळून जातात. सो मातृका विमेन्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर धनश्री चलवदे मॅम आहेत आपल्या बरोबर. हाय मॅम, कशा आहात तुम्ही? मजेत. मॅम, सगळ्यात आधी सुरुवात करूया तुमच्या जर्नीपासून. एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना आणि तुमची जर्नी. माझी जर्नी बेसिकली मी आहे परभणीची. जगात जर्मनी, भारतात परभणी सगळ्यांना माहितीच आहे. तर मी परभणीची आहे. परभणीला माझं शिक्षण, शालेय शिक्षण हे बालविद्या मंदिर शाळेमध्ये झालं आहे. त्यानंतर 10वीला पर्सेंटेज चांगले आले आणि मग लगेच आम्ही लातूरला मूव्ह झालो शाहू कॉलेजला. तिथे गेलो आणि मग दुसरं काही माहितीच नाही मेडिकलशिवाय ऑप्शन, म्हणून आम्ही MBBSला गेलो. MBBS माझं PDMC कॉलेज अमरावतीवरून झालं आहे. त्यानंतर मग PG माझं MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथून झालं आहे, छत्रपती संभाजीनगर इथून झालं आहे. नक्कीच.
मॅम, मातृका विमेन्स हॉस्पिटल सुरू करण्यामागचं नेमकं उद्देश काय? मातृका वुमन्स हॉस्पिटल सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की किशोरवयीन मुलीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत सर्व सर्व एज ग्रुपमधील महिलांना त्या त्यावेळी योग्य वेळी ती ट्रीटमेंट मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता. नक्कीच. आणि मॅम, IVF हेच का चूज करण्यात आलं? याच्या मागचं रिझन काय आहे? IVF चूज करण्यामागचं रिझन असं होतं की IVF सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा लेट मॅरेजेस प्लस लाईफस्टाईल इतकी आपली धकाधकीची झाली आहे किंवा स्ट्रेसफुल झाली आहे. यामुळे नॉर्मल फर्टिलिटी ही खूप कमी अंशी राहिली आहे. तर तशा जीवनामुळे IVF चे म्हणजे पेशंट्सही वाढत आहेत. शिवाय त्या एजमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये सल्ला देण्याची गरज समाजाला आहे असं जाणवलं. त्यामुळं मी IVF चूज केलं आहे. नक्कीच. आणि मग आता आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय फॅसिलिटीज पेशंटसाठी अवेलेबल आहेत? जसं की मी बोलले की किशोरवयीन मुलीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत सर्व सर्व पायऱ्यांवर किंवा सर्व टप्प्यांवर, स्त्री जीवनातल्या सर्व टप्प्यांवर ज्या ज्या गोष्टींची गरज पडते त्या सर्व फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसे की किशोरवयीन मुलींमध्ये PCOD असो किंवा मग पाळीच्या समस्या असो, शिवाय हार्मोनल इम्बॅलन्स असो, तारुण्य पिटिका ज्याला ॲक्ने वगैरे असं म्हणतात ते असो, किंवा त्यांचे जे मानसिक संतुलन बिघडते टीनेजर्सचे ते प्रॉब्लेम्स असो, तिथपासून ते नंतर मग पुढे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग असो, लग्न झाल्यावर नंतर म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी काय काय ट्रीटमेंट केली पाहिजे ते ऑप्शन्स असो, किंवा ते काही आपण सल्ले घेतले पाहिजेत ते असो. शिवाय डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी हा एक प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत वेगळा आणि अत्यंत इम्पॉर्टंट म्हणू शकतो की असा सुखकर असा अनुभव आहे. तो प्रवास एकदम सुखकर करण्यासाठी आमची टीम कायम कार्यरत असते. जसे की पहिल्या महिन्यात काय केलं पाहिजे, दुसऱ्या महिन्यात काय केलं पाहिजे, पूर्ण पहिल्या महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत दर महिन्यात सल्ला आणि काय केलं पाहिजे. प्रेग्नन्सीमधील योगा असो, गर्भसंस्कार असो किंवा वेळोवेळी त्यांना वाटणारे छोटे-छोटे प्रॉब्लेम्स असो, त्यांचे सोल्युशन्स असो. शिवाय मेन पार्ट इज डिलिव्हरी. तर डिलिव्हरी कशी वेदनारहित झाली पाहिजे किंवा सुखकर कशी झाली पाहिजे, सुलभ कशी झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नरत असतो नेहमीच. आमच्याकडे वेदनारहित प्रसूतीसुद्धा अवेलेबल आहे. शिवाय आमच्याकडे वॉटर बर्थ ज्याला म्हणतात, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये आपण डिलिव्हरी करू शकतो, ही पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. शिवाय ब्रेस्ट फिडिंग म्हणजे प्रेग्नन्सीनंतर ब्रेस्ट फिडिंग हे इश्यूज पण खूप लोकांना कॉमन असतात. त्याच्यावर पण आम्ही योग्य सल्ला, मार्गदर्शन त्यासाठी पण आमची टीम कार्यरत असते. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. इम्पॅक्ट मेकर्स ऑफ छत्रपती संभाजीनगर, माय FMचा हा असा उपक्रम की ज्या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगरचा इम्पॅक्ट संपूर्ण राज्यावर, देशावर पाडण्यासाठी जी माणसं कारणीभूत आहेत त्यांच्या आपण मुलाखती घेतो. आणि आज माझ्यासोबत आहेत पॅन्टागॉन हॉस्पिटलचे 4 डॉक्टर्स, या 4 मित्रांनी मिळून हे सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण केलं आहे. हे आहेत माय FMचे छत्रपती संभाजीनगरचे इम्पॅक्ट मेकर्स. या चौघांसोबत आज आपण संवाद साधूयात. सर, आधी तुमचा परिचय, तुमचं नाव ते सगळं सांगा. आणि मला पहिला प्रश्न असा आहे की 4 मित्रांनी एकत्र येऊन पेंटागॉन सारखं हॉस्पिटल सुरू करावं असं का वाटलं सर? नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल प्रभाकरराव पांडे. मी फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून पेंटागॉनच्या कोर ग्रुपमध्ये आहे. 2019 साली आम्ही 4 जण, म्हणजे मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे, डॉक्टर अजिंक्य देशमुख, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर अशोक गलांडे, आम्ही 4 जणांची ओळख झाली. आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातले होतो. त्यावेळी आम्ही GMC औरंगाबाद इथे कार्यरत होतो. तर त्यावेळी आमची ओळख होऊन एक छोटंसं प्रायव्हेट हॉस्पिटल चालू करून आपण रुग्णांना एक उत्तम क्वालिटीची सर्व्हिस देण्याचा आम्ही मनसुबा करून एक पेंटागॉन छोट्या जागेत सुरू केलं. सुरुवातीला एक 25 ते 30 बेडचं हॉस्पिटल आम्ही चालू केलं. सर, आधी पेंटागॉनपैकी आणखीन एक पिलर इम्पॅक्ट मेकर ऑफ संभाजीनगर असं, सो तुमची ओळख आम्हाला सगळ्यांना सांगा आणि काय वेगळेपण आहे आपल्या हॉस्पिटलचं, इतरांपेक्षा आपलं हॉस्पिटल वेगळं कसं आहे? नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य देशमुख. मी फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ म्हणून पेंटागॉन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.
पेंटागॉन आम्ही सुरू केलं तसं जसं सरांनी सांगितलं की रुग्णसेवा एका छताखाली देता यावी. आज असं झालंय की व्हरायटी ऑफ ब्रँचेस आहेत, वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळ्या तज्ज्ञांची गरज पडते. मग त्या रुग्णाला एका ह्या तज्ज्ञाला दाखवलं, उदाहरणार्थ डायबिटीससाठी मला दाखवलं, मग त्याला काही सर्जिकल इश्यू असेल तर मग दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन ये. हे जे आधीच्या काळी व्हायचं ते कुठं नको व्हायला. त्याला तपासण्या करायच्या असतील, त्याला काही सर्जिकल लागेल, त्याला ICU लागेल, ह्या सर्वच तपासण्या किंवा ह्या सर्व सुविधा एकाच छताखाली देता याव्या, हे आमचं प्रायमरी उद्दिष्ट होतं. काय फायदा होतो एकत्र असण्याचा? आधी तुमची ओळख सांगा आम्हाला सगळ्यांना, आणि काय फायदा होतो हे 4 मित्र एकत्र असण्याचा. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. मी फिजिशियन व क्रिटिकल केअर तज्ज्ञ आहे पेंटागॉन हॉस्पिटल या ठिकाणी. तर आमच्या हॉस्पिटलची टॅगलाईनच आहे की मेकिंग अ डिफरन्स टुगेदर. जर तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही सर्वोत्तम सेवा देऊ शकता. या युक्तीप्रमाणे आम्ही एकत्र आलो आणि सर्वोत्तम अशी सेवा कशी देता येईल याप्रमाणे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिसेस आपण देऊ शकतो. आम्हाला एक वर्किंग कम्फर्ट भेटतो. काही डायग्नोस्टिक डिफिकल्टीज असतील तर त्या आमच्या सॉल्व्ह होऊन रुग्णसेवा चांगलं डायग्नोसिस करून पेशंटला सर्वोत्तम सेवा आम्हाला देता येते. शेवटचा प्रश्न आहे सर, आधी तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सांगा, आणि आपल्याकडे कुठून कुठून पेशंट्स येतात, आणि भविष्यामध्ये पेंटागॉन हॉस्पिटलच्या एक्सपान्शनच्या काय काय योजना आहेत की आणखीन तो इम्पॅक्ट जो आहे तो मोठा करता येईल. नमस्कार, मी डॉक्टर अशोक गलांडे. मी कॅन्सर सर्जन म्हणून पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. जसं परीक्षित दादांनी अगोदरच बोललं की पेंटागॉनचे 5 पिलर, मग 5वा पिलर कुठे? 5वा पिलर त्यांनी नमूद केलं की रुग्णसेवा हाच त्यांचा 5वा पिलर आहे. आम्ही 4 पिलर सोबत आलो आणि सोबतच जो 5वा पिलर आहे ते आमचे रुग्ण आहेत. आणि दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला की फ्युचरमधले तुमचे प्लॅन्स काय आहेत आणि त्याचं एक्सपान्शनचे काय स्कोप्स आहेत, तर फ्युचरमध्ये आमचा मानस आहे की आम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांट ह्या लेवलपर्यंत हॉस्पिटलला घेऊन जावे. सोबतच अनावश्यक ज्या गोष्टी हे होत आहेत समाजामध्ये त्याला थोडंसं अवेअरनेस करून रुग्णसेवा आणखी चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी कार्यरत आणि काम करणार आहोत. आणि यासोबतच जर आणखीन चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल फुलत गेलं तर फ्युचरमध्ये फेलोशिपचे जे काही प्रोग्राम्स असतात MUHSचे, तर ते इनकल्केट करण्याचे आमचा मानस आहे. पेंटागॉन हॉस्पिटलला माय FM तर्फे हे त्याचं प्रशस्ती. रुग्णसेवा हीच ईश सेवा असं मानून ही 4 मित्रमंडळी एकत्र काम करतात, आणि एकत्र काम करून छोट्याशा जागेतून निर्माण केलेलं हॉस्पिटल आज या लेवलला येऊन पोहोचलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाव कालखंडात गाजवणाऱ्या या माय FM इम्पॅक्ट मेकर्स ऑफ छत्रपती संभाजीनगरचे आणखी उत्तरोत्तर प्रगती होत राहून हीच परमेश्वरची प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. हॅलो, हाय. 94.3 माय FMची मी आहे RJ सानिका. स्वप्न तर प्रत्येक जण बघतं, पण स्वप्नांना यशात उतरवणं ही एक कला आहे, आणि हेच शिकवतं व्हायब्रंट अकॅडमी कोटा. सो येस, आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर नक्कीच आपली लाईफ पण चेंज होतेच. तर माय FM घेऊन आलाय चेंज मेकर्स 2025. चला तर मग आज भेटूयात आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेंज मेकर्सला, ज्यांनी बदल घडून आणलाय. हेलो, हाय, नमस्ते. हेलो, नमस्ते. ओके, वाइब्रेंट एकेडमी के बारे में आप क्या बताना चाहेंगे? ओके, सो वाइब्रेंट एकेडमी कोटा ये कोटा का एक बहुत वेल नोन इंस्टीट्यूट है, जिसके अंदर JEE मेंस, एडवांस, नीट, फाउंडेशंस, ये सारे कोर्सेज का प्रिपरेशन होता है. सर, आता आपल्या सोबत आहे मिस्टर रितेश सिंह. सर, नमस्ते. हेलो, आप JEE के बारे में क्या आप स्पेशल गाइडेंस देते हो? मेरा नाम रितेश सिंह है, और बेसिकली ये जो JEE का एग्ज़ाम है, JEE का एग्ज़ाम सब कुछ पढ़ने और सही पढ़ने के बीच का फासला है. तो हमारी जो कोचिंग है वाइब्रेंट एकेडमी, इस कोचिंग में हम लोग यही गाइड करते हैं कि JEE के एग्ज़ाम को कैसे भी हम स्ट्रेटजी के साथ पढ़ाई कर सकें, क्योंकि ये एक PCM, अगर बात करें फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ का, तो तीनों का कंबाइंड पेपर होता है, और तीनों के कंबाइंड में हमारे पास इतना ज़्यादा सिलेबस होता है, बट फिर भी उस कन्फाइंड सिलेबस से हम कैसे एग्ज़ाम को क्रैक कर सकते हैं, ये हमारे लिए इंपॉर्टेंट है. तो हम वही गाइड करते हैं बच्चों को कि किस तरीके से तुम कम पढ़ के भी JEE में सिलेक्शन ले सकते हो, क्योंकि सब कुछ पढ़ने से सिलेक्शन कभी नहीं होता, हमेशा ही सही पढ़ने से सिलेक्शन होता है. तो सब कुछ और सही के बीच के जो फासले हैं, उसी फासले को वाइब्रेंट एकेडमी पूरा करती है. थैंक यू. ओके. हेलो, हाय सर. हेलो मैम, मैं अतुल मेढे,
फिजिक्स पढ़ाता हूँ वाइब्रेंट एकेडमी में जी। ओके, सो इस वाइब्रेंट एकेडमी में छत्रपति संभाजीनगर में क्या ऐसा चेंज लाया है? मैम सबसे पहले तो अगर वाइब्रेंट एकेडमी के बारे में बात की जाए तो वाइब्रेंट एकेडमी संभाजीनगर जो है वो यहाँ पर बच्चों के लिए जेई और नीट के बच्चों के लिए डे केयर फैसिलिटी लेकर के आया, जिसके अंदर बच्चा जो है सुबह 8 बजे आता है, 8 बजे से लेके तो 1 बजे तक उसका प्रॉपर क्लासेस होती है और उसके बाद में पूरा फुल डाउट टाइमिंग होता है जिसके अंदर हर फैकल्टी जो है वो अवेलेबल होती है और फैकल्टी उसका डाउट जो सॉल्व करना है बच्चों का वो केवल मतलब क्वेश्चन लेकर नहीं, एकदम कॉन्सेप्ट लेकर के हम लोग सॉल्व करवाते हैं डाउट। पहले कॉन्सेप्ट बिल्ड करेंगे, उसके बाद उसका जो डाउट था वो बताएंगे और केवल क्वेश्चन में नहीं, बट अगर सुबह पढ़ाए हुए में भी अगर कहीं पर दिक्कत है तो उसको भी हम लोग सॉल्व करवाते हैं, ठीक है। फिर उसके बाद में हमारे पास में लाइब्रेरी फैसिलिटीज़ है जिसमें बच्चा लाइब्रेरी के अंदर बैठ करके स्टडी कर सकता है और डाउट पूछ सकता है। और उसके बाद में हमारे पास में क्लासेस के अंदर एकदम मतलब टॉपर बच्चे को तो कोई भी पढ़ा सकता है, बट हमारा जो मेन अटेंशन है वो है कमजोर बच्चे के ऊपर, जिसको हम लोग आगे लेकर के आए और उसका एग्जाम क्रैक करने में उसकी हेल्प कर सकें। थँक्यू सो मच। तर आपल्यासोबत आता आहेत वायब्रंट अकॅडमी छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचचे रिजनल हेड मिस्टर तुलसीदास खटके सर। सर नमस्ते। नमस्ते। वाइब्रेंट एकेडमी के कोर्सेस और फैसिलिटीज के बारे में आप क्या बताना चाहेंगे? व्हायब्रंट अकॅडमीच्या कोर्सबद्दल मी असं सांगेल की आमचे 3 प्रकारचे कोर्सेस आहेत. एक आहे 11-12 JEE मेन्स ॲडव्हान्स, हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरा आहे 11-12 नीट, हा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि तिसरा आहे करिअर फाउंडेशन 8-9-10, हा फाउंडेशनच्या मुलांसाठी आहे. तर फॅसिलिटी सांगायचं झालं तर फुल टाईम फॅकल्टी आहे आमच्याकडं. 6 फॅकल्टी आहेत. त्याच्यामधल्या फर्स्ट जी फॅकल्टी आहे आमची रजत गुप्ता सर, जे की IIT गुवाहाटीमधून आहे. त्याच्यानंतर दुसरी जी फॅकल्टी आहे मॅथची रितेश कुमार सिंग, IIT धनबादमधून पासआउट आहे. तिसरी जी फॅकल्टी आहे अतुल मेंढे सर, NIT भोपाळमधून पासआउट आहे. चौथी फॅकल्टी आहे MSc बायोटेक्नॉलॉजीमधून मॅडम बॉटनीचे मॅडम आहे कोमल मॅडम. त्याच्यानंतर सुप्रिया मॅडम MBBS MD डॉक्टर आहेत. आणि तिसरी एक फॅकल्टी आपली NIT नागपूरमधून अन्सारी सर. ओके सर, मला एक विचारायचं की जसं की तुम्ही म्हणता की स्टुडंट इथे आहे तोपर्यंत तुम्ही त्याचं सगळं काही करून घेतात, बट स्टुडंट क्लास सोडून घरी गेल्यावर तुमचे काही रेकॉर्डेड सेशन वगैरे अवेलेबल आहेत का? हां, त्यासाठी आम्ही काय केलं की फॅकल्टीचे रेकॉर्डेड लेक्चर आमचे डायरेक्टर जे की साथी डायरेक्टर ऑथर आहे, लेखक आहे. पेअरसन झालं, श्री बालाजी झालं, हे त्यांचे पब्लिकेशन आहे. तर त्यांनी ऑल इंडिया रँक 1 to 10 देणारे त्यांचे रेकॉर्डेड लेक्चर आम्ही विद्यार्थ्यांना ते पण देतो. आणि जेव्हा आमची ऑल इंडिया टेस्ट सिरीज असते तेव्हा मग छत्रपती संभाजीनगरचा टॉपर आहे का कोट्याचा टॉपर आहे दिल्लीचा टॉपर आहे हे आपल्याला त्या आमच्या सगळ्या ब्रांच मिळून एक ऑल इंडिया टेस्ट सिरीज होते. जवळजवळ लाखभर विद्यार्थी ती एक्झाम देतात. त्याच्यातून आम्हाला ते कळतं आणि ते रेकॉर्डेड पण देतो आम्ही. ओके, थँक्यू सो मच सर. तर हे होते आपल्या छत्रपती संभाजीनगरचे चेंज मेकर्स. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.